नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली. आपल्या सर्वांना माहित आहे इयत्ता पहिलीसाठी मंथन परीक्षेसाठी आपल्याला एक पेपर असणार आहे. तो असणार 150 गुणाचा. त्यामध्ये एकूण 75 प्रश्न आहेत, म्हणजेच एक प्रश्न आपल्याला 2 गुणासाठी असेल. तर मंथन परीक्षेसाठी आपल्याला भाषा, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता असे 4 विषय असणार आहेत. त्यापैकी आपल्याला बुद्धिमत्ता हा जवळपास 50 गुणासाठी असतो. त्यावर 25 प्रश्न विचारले जातात. आणि यामध्ये आज आपण जो आपला दुसरा घटक आहे वर्गीकरण, त्यातील आज आपण आकृत्या या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. यापूर्वी आपण वर्गीकरण या घटकातील शब्दसंग्रह आणि संख्या या 2 उपघटकाचा अभ्यास केला. तर आज आपण आकृत्या या उपघटकावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात याचा आपण सराव करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, आपल्याला वर्गीकरण या प्रश्नामध्ये एकंदरीत 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्यापैकी 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य असतं आणि एक आकृती मात्र वेगळी असते, तिचा वेगळा गट बनतो. तर आपण विद्यार्थ्यांनी ते आकृत्यांचं सूक्ष्म निरीक्षण करायचं आहे, बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये काय साम्य दिसतं आणि कोणती आकृती वेगळी दिसते ती ओळखायची आणि ती बरोबर आपण निवडायची आणि त्या पर्यायाला आपण गोल करायचं आहे. या ठिकाणी पण आपल्याला एक नमुना दिलेला आहे, नमुना प्रश्न, तो आपण सोडूया. प्रश्न: खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. तर पहा, पहिलं जर दिसत असेल तर आपलं अर्धवर्तुळ आहे, दुसरं शंकू आहे, परत अर्धवर्तुळ आहे, परत अर्धवर्तुळ आहे. फक्त अर्धवर्तुळ देताना केव्हा आडवं दिलेलं आहे, कधी उभं दिलेलं आहे, कधी डाव्या बाजूला आहे. तर म्हणजे आपल्याला लगेच समजतं की यामध्ये शंकू जर दिलेला आहे ती आकृती काय आहे, वेगळी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. परीक्षेमध्ये आपल्याला खाली 4 पर्याय दिलेले असतात, 1, 2, 3, 4. त्यापैकी आपलं अचूक उत्तर आपण निवडायचं आणि त्या वर्तुळाला आपण गोल करायचं. आता या ठिकाणी आपलं 2 हे उत्तर आहे, म्हणजे 2 क्रमांकाचं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे. फक्त वर्तुळ गोल करताना लक्षात ठेवायचं आहे ते अर्धवट गोल करायचं नाही, घाईघाईमध्ये वर्तुळाच्या बाहेर गोल करायचं नाही किंवा खाडाखोड करायची नाही. तर आता आपण काही प्रश्नांचा सराव करूया. तर पहा, व्यवसाय सोडूया. प्रश्न 1 ते 11 साठी काही सूचना आहेत. खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. या ठिकाणी आपल्याला 4 आकृतीचा गट दिलेला आहे. त्यापैकी 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य आणि 1 आकृती वेगळी आहे. तर प्रश्न जर आपण पाहिला पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला 2 उभ्या रेषा दिलेल्या आहेत, रेघा ओढलेल्या आहेत. तिसरी ज्या याच्यामध्ये आपल्याला रेषा दिसते, परत रेषा आहे आडवी आणि परत थोडीशी तिरकस किंवा तिरकी रेषा काढलेली आहे, क्रॉस. तर आता आपल्याला लगेच समजतं की दुसरा, तिसरा आणि चौथ्या चौकटीमध्ये दिलेल्या ज्या रेषा आहेत त्या सारख्या आहेत आणि ती एकच रेषा आहे. आणि पहिल्या बॉक्समध्ये 2 रेघा दिलेल्या आहेत, म्हणजे आपलं या ठिकाणी 1 नंबर उत्तर असणार आहे. 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2 आहे. आता यामध्ये पण आपण 4ही आकृत्याचं जर निरीक्षण केलं तर एक आडवी रेषा, तिरकी रेषा ओढलेली आहे आणि त्याच्या खाली 2 गोल काढलेले आहेत. ते भरीव नाहीत, पोकळ गोल काढलेले आहेत. आणि पर्याय क्रमांक 3 जर पाहिला तर तिथे एक रेषा काढलेली आहे, मात्र 2 गोल काढलेले आहेत, ते देखील एकाच बाजूला आहेत आणि ते रंगवलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे. 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 3 पहा. यामध्ये देखील आपल्याला 4 आकृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये टिक आलेला आहे, उलट टिक आलेला आहे आणि त्याच्या बाजूला पहा 2 गोल दिलेले आहेत. ते पण 3 आकृत्यामध्ये भरीव म्हणजे पोकळ दिलेले आहेत आणि एका आकृतीमध्ये भरलेला म्हणजे रंगवलेला गोल दिलेले आहेत 2. तर आपला पर्याय आपण निरीक्षण केलं तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मधील दिसत आहे की त्या दोन्ही गोल काय केलेले आहेत, रंगवलेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पहा, प्रश्न 4. यामध्ये आपल्याला बाण दाखवलेले आहेत, 2 बाण दाखवले आहेत. त्या बाणांची दिशा पहा, आपण जर नीट निरीक्षण केलं तर सुरुवातीला खाली आहे, पुन्हा डाव्या बाजूला आहे, नंतर वर आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर बाणांची दिशा, दोन्ही बाणांची दिशा, एक बाण खाली आहे, एक बाण वर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असायला पाहिजे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 5 पहा. यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला 2 छोटे छोटे चौकोन काढलेले आहेत आणि त्यामध्ये 2 असे वर्तुळ काढलेत आणि ते रंगवलेले आहेत, टिकल्या. पण शेवटची जर आपण आकृती पाहिली तर त्यामधील जे आपल्याला छोटे मधले गोल आहेत ते रंगवले नाहीत, ते गडद केलेले नाहीत.
म्हणजे ते आपलं उत्तर काय असणार आहे, वेगळं असणार आहे. 4 ही आकृती वेगळी दिसत आहे, आपण 4चा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. या ठिकाणी आपला जर चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्याला फूल दिसत आहे किंवा पाकळी आहेत. त्यामध्ये फुलासारखं जर पाहिलं तर पहिल्या 4 पाकळी दिसत आहेत आणि एकच फुल आहे. पण तिसऱ्या जर आपण चौकटीमध्ये निरीक्षण केलं तर आपल्याला त्या ठिकाणी 2 फुलांची चित्र दिसत आहेत, छोटी किंवा 2 पाकळ्यासारखं दिसत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं 3 या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण अशा प्रकारे पूर्ण गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं 4ही आकृत्याचं तर आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे. त्या वर्तुळाचे 4 भाग केलेत आणि 3ही आकृत्यामध्ये एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे पावभाग रंगवलेला आहे. आणि पहिली जी आकृती दिसत आहे त्यामध्ये कुठलाही भाग रंगवलेला नाही, म्हणजे ती आकृती या 3 आकृत्यापेक्षा काय आहे, वेगळी आहे. ठिकाणी गोल करायचं आहे. बालमित्रांनो, वर्गीकरणमध्ये आकृत्या हा प्रश्न अतिशय सोपा असतो. फक्त आपल्याला आकृत्यांचं निरीक्षण करायचं आहे, त्यामध्ये काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे ते आपण शोधायचं आणि प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आता आपण आणखी प्रश्नांचा सराव करूया. पुढे या ठिकाणी आपण 4ही आकृत्याचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजतं की 3 आकृत्या अशा आहेत की त्यामध्ये एक चौकोन काढलेला आहे. त्या चौकोनाचे 2 भाग केलेले आहेत आणि खालच्या जो भागामध्ये आपल्याला एक वर्तुळ काढलेलं दिसत आहे. मात्र दुसऱ्या क्रमांकाची जी आकृती आहे त्या ठिकाणी देखील चौकोनाचे 2 न भाग करता 4 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये एक वर्तुळ काढलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2ची आकृती वेगळी आहे. तर आपण 2चं ऑप्शन काय करायचं आहे, निवडायचं आहे. तर 2चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 9 पहा. आपण जर आकृत्यांचं निरीक्षण केलं तर स्वास्तिक काढलेले आहे. स्वास्तिकच्या मध्ये गोल आहेत. त्या 3 आकृत्यामधले गोल असे दिसतात की आपल्याला पोकळ दिसतात, ते रंगवले नाहीत. पण 4थी जर आकृती पाहिली तर त्यामध्ये आपल्याला स्वास्तिक काढलेले आहे. स्वास्तिकच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये गोल काढला आहे, मात्र 2 गोल रंगवलेले आहेत आणि 2 रंगवलेले नाहीत. 2 वर्तुळं रिकामेच आहेत. म्हणजे 4था आपला पर्याय असणार आहे. 4चं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं, गोल करायचं आहे. अशा प्रकारे विरुद्ध दिशेला काढलेले आहेत. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये जर पाहिलं तर त्या यू सारखा जो आकार आहे किंवा भांड्यासारखा जो आकार आहे तो एकमेकाकडे काढलेला आहे आणि बाकीच्या 3 आकृत्या मात्र एकमेकाच्या उलट विरुद्ध दिशेला तो आकार काढलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. 3चं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 11. यामध्ये पहिला आकृती पाहिली तर ए दिलाय, दुसरा एच दिलाय आडवा, पुन्हा परत एच दिलाय आणि परत 4थ्या आकृतीमध्ये देखील एच दिलाय. हे ओळखायला खूपच सोपं आहे, कारण 2, 3 आणि 4 आकृतीमध्ये जे अक्षर दिलंय ते एकच अक्षर आहे, फक्त उलट सुलट आणि वेगवेगळ्या दिशेला दिलेलं आहे. आणि पहिल्या आकृतीमध्ये मात्र इंग्रजी ए लेटर दिलेलं आहे, म्हणजे ते पूर्णपणे वेगळं आहे. तर पर्याय क्रमांक ए आपण या ठिकाणी काय करायचं आहे, निवडायचा. म्हणजेच आकृती पहिलं आपलं उत्तर असायला पाहिजे वेगळं. 1चा पर्याय आपण या ठिकाणी निवडला आणि 1चं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे. बालमित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले असतात. त्या 4 पर्यायापैकी आपलं एक उत्तर असणार आहे. तर दिलेलं वर्तुळ आपण पूर्णपणे गोल करायचं, सावकाश गोल करायचं, अर्धवट गोल करायचं नाही, खाडाखोड देखील करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही. तर अशा प्रकारे आपण पर्याय 1 निवडला आणि 1चं वर्तुळ या ठिकाणी गोल केलेलं आहे. तर आज आपण वर्गीकरण या बुद्धिमत्तामध्ये जो घटक आहे त्यातील आकृत्या उपघटकाविषयी माहिती पाहिली. तर आपण लक्षात आलं असेल आपल्याला की वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला आकृत्या दिलेल्या असतात. त्यापैकी 3 आकृत्या सारख्या असतात आणि 1 आकृती मात्र पूर्णपणे वेगळी असते. आपल्याला फक्त त्या आकृत्यांचं निरीक्षण करायचं असतं आणि त्यातील वेगळी काय आकृती दिसते ती आकृती निवडायची आणि आपलं उत्तर शोधून लिहायचं असतं. अतिशय सोपा हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये गुण देणार आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना वर्गीकरण या घटकातील आकृत्या या उपघटकाविषयी कशा प्रकारचे प्रश्न येतात तसेच आपण काही प्रश्नांचा सराव केला, त्यामुळे तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये हा व्हिडिओ उपयुक्त होणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.